सर, MBBS ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्टुडंट सर्वात मोठी मिस्टेक कोणती करतात? स्टुडंट मिस्टेक असं कोणतं म्हणता येत नाही, तर प्रत्येकजण आपापल्या बजेटनुसार ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेत असतो. तर यामध्ये खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. मग खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तिथं त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर माहिती नसतं, सीट मॅट्रिक्स माहिती नसतो, नवीन कॉलेज कोणतं आले माहिती नसतं, त्याचं फी स्ट्रक्चर माहिती नसतं. त्याचबरोबर आपण कुठल्या कुठल्या काउन्सिलिंगमधून आपण ॲडमिशन घेऊ शकतो हे माहिती नसतं. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी कुठला ना कुठला काउन्सिलर जॉईन करावा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड ॲडमिशन प्रोसेसची जी माहिती आहे ती तुम्हाला मिळते. कारण यामध्ये MBBS BDS याला टाईप एमध्ये मोडलं जातं, टाईप बीमध्ये तुम्हाला PMS ज्याला आयुष काउन्सिलिंग म्हणतो आपण, हे असे वेगवेगळे काउन्सिलिंग होत असतात आणि प्रत्येकाचे राऊंड वेगवेगळे होत असतात आणि दरवेळी हे जे राऊंड्सचे रूल्स बदलत असतात. त्यामुळे मिस्टेक असं म्हणता येत नाही, तर प्रत्येकानं एखाद्या योग्य काउन्सिलरने घ्यावा आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरळीत करावी. तर तुम्हाला योग्य काउन्सिलरचा शोध असेल तर नक्कीच तुम्ही श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटरला जॉईन करावं. धन्यवाद. थँक्यू.